मैत्रिणी, मी कोण लांबचा नाही आहे, भुसा आहे माझं गाव आहे. तर तुमचाच आहे, मी तुमच्यापैकीच आहे. आणि आपण या इथे सगळीजण जमलो, एवढे मेडल्स, एवढ्या सर्टिफिकेट्स. तर खरंच तुम्ही बोलला त्याचप्रमाणे आहे की तालुक्याचा नायक होतो असा कार्यक्रम. फॉर्मल बोलणार नाही आहे, यांच्यासारखं इनफॉर्मल बोलतो, कारण तुम्ही सगळे माझे. आपण ना पहिलं सगळ्यांना तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा. आणि आपण 3 वेळा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलूया. एक टप्प्यात जो आवाज असेल तो दुसऱ्या टप्प्यात वाढला पाहिजे, असं 3 वेळा आपण बोलूया. आणि सगळ्यांनी उभं राहून त्यांना मान सन्मान दिला पाहिजे. उभं राहून हात वरती करून जोराने बोलायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. एवढी दुपार होऊन पण तुम्ही एवढ्या मोठ्याने छान बोलला. यश तेज फाउंडेशन हे कोणाकोणाला माहिती आहे? जेवढ्या माजी विद्यार्थिनी इथे आहेत, या 10वीच्या एक्झाम ड्युरेशन मध्ये इंग्रज सरांनी कॉन्टॅक्ट करून दिलेला, म्हणून त्या अभ्यासाला जेव्हा परीक्षा चालू होती तेव्हा त्या येत होत्या. माझे विद्यार्थी येत होते का? आता इथे बसलेल्यांमध्ये यश तेज फाउंडेशन विषयी माझी विद्यार्थिनी किंवा सरांकडून वगैरे काही माहिती दिली आहे का? मी सांगतो. हे जे यश तेज फाउंडेशन हे तुमच्यासाठीच आहे, तुमचंच आहे. हे कसं, आपण कॅरम डिस्ट्रिक्ट लेवल, चेस डिस्ट्रिक्ट लेवल. सर मला खरंच कौतुक वाटलं ऐकून की इथे तुम्ही कॅरम आणि चेस शिकवताय आणि घेताय. खरंच म्हणजे ऑलिम्पिक्स मधले इंटरनॅशनल गेम्स आहेत की आपल्या पंचक्रोशीमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये. एक तर आपला तालुका हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेला तालुका आहे, ज्याची दखल अख्खं जग घेतं, फक्त आपला तालुका घेत नाही. ही एवढीच एक खंत आहे. तर आजपासून ही आपण घ्यायची आहे. बरं, ह्या तालुक्यामध्ये आपण जन्माला आलोय, या मातीमध्ये आपण जन्माला आलोय, म्हणजे खरंच या रत्नागिरीतले आपण कोणतरी रत्न आहोत. हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ही वस्तुस्थिती फिट करून घ्या की प्रत्येक जण, या मातीमध्ये जन्मणारा प्रत्येक मुलगा आणि मुलगी याच्याकडे स्कॉलर जो ही एक पदवी असते ना, तर ती आलेली आहे. ती जीन्स मधून आपण बोलतो ना, तशी जीन्स मधून आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे काही करता ना, आपण म्हणतो अरे गावात राहून मी हे केलं नाही, पण मुंबईला गेल्यावरती माझा दादा, माझा काका, माझा मामा, माझे मोठे पप्पा, माझे छोटे पप्पा सगळे मोठे झाले, पण गावात राहून झाले नाही का? कारण आपण इथे असताना रिलॅक्स मोड मध्ये राहतो. आज आपल्या तालुक्यामध्ये आपण काय काय करू शकतो? तर अनेक गोष्टी करू शकतो. त्याची उभारणी आणि त्याची एक इनिशियल स्टेज ही आपण यश तेज फाउंडेशन मार्फत आपण चालू केलेली आहे. तुमच्यासाठी लायब्ररी तालुक्या ठिकाणी आपण चालू केलेली आहे. इंग्रज सर तुमचे आहेत, तसेच माझे देखील आहेत. गवारे सर आहेत, शिगवण सर आहेत, तुमचे इंग्लिशचे सर आहेत. सगळीजण तालुक्याला माझ्या सोबत आहेत आणि आम्ही सगळे सोबत असताना तुमच्यासाठी लायब्ररी चालू केली आहे. तिथे सगळे फ्रेंच आणि स्पॅनिशचे पण बुक्स आहेत, लँग्वेजेसचे. तुम्ही काय काय अभ्यास करणार आहात, तुमची काय काय तयारी आहे, तुम्हाला काय बनायचं आहे, MPSC देऊन अधिकारी बनायचं आहे किंवा UPSC देऊन IAS IPS बनायचं, 100% बनू शकता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला, आपल्या देशाला जसं संविधान दिलं, जे जगाने कॉपी केलं, तर तुम्ही अभ्यास करून IAS आणि IPS का नाही बनवू शकत? आज मंडणगडमध्ये कृषी विभागामध्ये एक महाडिक म्हणून साहेब कामाला होते. त्यांचा अक्षय महाडिक म्हणून एक माझाच मित्र आहे आणि आपल्या मंडणगड मधलाच तो मुलगा आहे. आज तो नोएडामध्ये IPS आहे. तर ह्याही काही गोष्टी आहेत, ह्या आपण का नाही सांगत आहोत? आज आपल्या गावामधले, आजूबाजूच्या गावांमधले पण अनेक लोक बाहेर गावी खूप चांगले वेल सेटल्ड आहेत. याच्याकडे का नाही आपलं लक्ष? तुम्ही जो काही अभ्यास करताय म्हणजे लिमिटेड स्वतःला करून घेऊ नका. आम्ही सगळे बसतो. ज्याला पुढे यायचंय ना, तो एकतर आज येईल किंवा भविष्यात येईल.
लाईफ इज लाईक सीसो. आज मेहनत कराल तर उद्या तुमचं सगळ्यांचं छान होणार. आज मजा कराल तर उद्याला तुम्हाला मेहनत करावी लागणार. मग आपण बोलतो अरे 8,000ची नोकरी करतोय मुंबईत जाऊन, 10,000ची करतो, 15,000ची करतो. का? तुम्ही उद्योगपती का नाही होत? तुम्ही उद्योजक का नाही होत? या उद्योजकाला पण, या लघु उद्योगांना पण चालना मिळण्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म मंडणगड मध्ये दर संडेला चालू केलाय. मंडणगड जनता बाजार. त्याचे 2 चॅप्टर्स झाले. एव्हरी संडे टू संडे असते. मी तुमच्या सर्व शिक्षकांना पण सांगेन की सर ह्यांच्या सगळ्यांच्या पालकांशी बोलून हा आता येता संडे आहे तर जरा प्लीज घेऊन या ना त्यांना. एक 10 वाजता चालू होतो. एक तुम्ही सकाळच्या बसने त्यांना आणली, त्यांना येऊ दे, सगळं बघू दे आणि मग त्यांना रिटर्न तुम्ही घेऊन आला तरीही चालेल. पण एकदा या ना. आणि सरच पाहिजे असं काही नाही. कारण तुम्ही ह्याला भेटायला, त्याला भेटायला किंवा तुमच्या कामासाठी तुम्ही कुठे कुठे पोहोचू शकता. तर चांगला उपक्रम बघायला आणि त्याच्यातून शिकण्यासाठी का नाही तुम्ही मंडणगडपर्यंत, मंडणगड जनता बाजारला येऊ शकता. बरं, तिथे आल्यावरती तुम्हाला काय कळणार आहे, काय समजणार आहे की आपल्या घरी आपण चटणी, पापड काय काय गावामध्ये आपण बनवतो. देशात विदेशात त्याची मागणी आहे पण देऊ शकत नाही. तर हे कसं काय देऊ शकतो आपण? तर जेव्हा आपण एक पाऊल पुढे येऊ त्यावेळेला आपण हे करणं, हे देणं शक्य आहे. त्याचबरोबर आपण सर आता वेबसाईट लॉन्च करतो 1 फेब्रुवारी पर्यंत की मंडणगड जनता बाजार वेबसाईट. याच्यावरती तुम्ही तुमच्या गावामध्ये राहून पण जे काही बनवताय तुम्ही आणू शकता. आज गावोगावी मला सर आता प्रत्येक गावातून ना यशतेज फाउंडेशनचा एक अध्यक्ष पण पाहिजे. का? की तो व्हॉलेंटियर, एक अध्यक्ष आणि त्याच्यासोबत 4 व्हॉलेंटियर, की ही लोक प्रत्येक गावामध्ये राहून त्या गावामध्ये, आता ह्या सगळ्या दादाताईंकडे मोबाईल येतो सर, पण हे काय करतात ते त्यांनाच माहिती. किती शिकतात आणि त्याच्याने त्यांचं भविष्य किती घडवणार आहे हे पण त्यांना माहिती आहे. कारण ही गोष्ट आज त्यांना कळणार नाहीये की पुढच्या 10 वर्षांनी तुमच्या डोक्याला क्लिक होणार आहे की अरे मी मागच्या 10 वर्ष काय केले. तर ही जी टीम असेल ना सर, ही टीम काय करणार आहे? तर ही टीम इथे जे काही लघु उद्योजक आहेत, जे काही चटणी बनवतात, पापड बनवतात, लोणचं बनवतात, जे काही बनवत नसतील तर त्यांनाही बनवायला सूचना देणार आहे आणि त्यांच्या रील्स बनवणार आहेत छोट्या छोट्या. प्लस आज पंधेरीमध्ये लेण्या पण आहेत ना सर. मी लहानपणापासून कधीच नाही गेलो, मला जायचं पण मला तिथे कसं जातात हेच माहिती नाही आहे. आज इथे आंब्याची खाडी आहे, ती आंब्याची खाडीच नाही, ती आता पंधेरीत आली होती, पंधेरीची पण खाडी होती. तर तिथे जर मला बोटीने यायचं असेल तो एक पर्यटनाचा विषय होऊ शकतो. का आपण स्थलांतर करायचं? का आपण मुंबई पुण्यात जायचं? काय ठेवलंय मुंबई पुण्यात? तिकडची लोक येऊन तर आपल्याकडे जागा घेतात आणि आपण तिकडे जातो. मग आपण असा का नाही विचार करत की ती लोक आपल्याकडे का येत आहेत? प्रत्येक गोष्ट आहे ना, एकाने जर सांगितलं की हे तुम्ही करा, की आपण प्रत्येक जण पहिला प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की हा जर आपल्याला असं सांगतोय तर का? जर ती लोक आपल्याकडे जागा जमिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घेत आहेत तर का? तुम्ही तुमची घरदारं सोडून मुंबई पुण्याला जाताय, त्याच्याने काय साध्य होतं? आता तुम्ही लहान कोण राहिलेलं नाही. 8वी 9वी 10वी इज अ प्री मॅच्युअर असते की ज्याच्यामध्ये आता तुम्ही ह्या जगाच्या जडणघडणामध्ये तुम्ही प्रॉपरली आलाय आणि 18 वर्ष कंप्लीट व्हायला भारी तुम्हाला एक 2-4 वर्ष राहिले असेल, कोण पाठीपुढे असेल किंवा कोण 18 वर्षाचा असेल सुद्धा, म्हणजे तुम्हाला वोटिंग राईट्स पण येत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही कुठेतरी अभ्यास करायला पाहिजे. मी मंडणगडला असतो, माझे नंबर इथल्या माझे विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकडे आहेत, सरांकडे आहेत, मी इथलाच आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला कधीही भेटा. तुम्हाला काही आयडियाज असतील, कारण आज आपण युट्यूबला तुम्ही किती बघता माहित नाही, पण सर कोणतरी ना 11 की 12 वर्षाचा मुलगा आहे, त्याची हजारो कोटींची कंपनी आहे सर. सर त्याचंच का आपली मुलं का नाही होऊ शकत? आणि ते त्याच्या घरातून नाही त्याला मिळालंय सर, त्याचं डोकं. आज एवढं डोकं चालना, हे जे चालतं
ते चालवणारे किंवा त्याला चालना देणारे तुम्ही इथे एकापेक्षा एक मार्गदर्शक शिक्षक बसलेले आहात आणि ते तुम्ही चालना देताय. आज सरांनी एवढं सांगितलं, गवारे सरांनी, की काय काय शाळेला आलंय दिलंय असंच नाही मिळत, मागावं लागतं. आज इंगळे सर येतात, गवारे सर बोलतात, आज इंग्लिशचे सर आहेत, हे सगळीजण ना प्लॅनिंग आखून आहेत की आमच्या शाळेत काय हवंय. हे का? हे तुमच्यासाठी. याच्याने काय होणार आहे? याच्याने तुमचं भविष्य घडणार आहे, त्याच्या पुढे येणाऱ्या भविष्य पिढींचं घडणार आहे. तुम्ही मुंबईत पुण्यात जाण्यापेक्षा इथे आपण रोजगार निर्मिती करूया ना, होऊ शकते. अनेक लोक आजही, आता बघा ना, इथे नाही बोललं तरी एक 60 जण आपण बसलोय, 60-70. आज आपण इथे शिकतोयच ना. आज या 60-70 पैकी अनेकांचे आई वडील इथे काम करतायतच ना. तुम्हाला सकाळची आणि संध्याकाळचं जेवायला मिळतंयच ना, मग इथे आहे ना. का नाही आपण लक्ष देत आहे? इम्पोर्ट एक्सपोर्ट सारखे मोठे मोठे व्यवसाय आहेत. आपला आंबा हा जगप्रसिद्ध आहे, आवडतो लोकांना, काजू आवडतो. अजूनही ते वनस्पती मेडिकल जे प्लांट्स लावले होते ते आता होत नाहीये, कोण त्याच्याकडे लक्ष देत नाही. भात शेती वगैरे आपल्या ओसाड पडलंय, कधी आपण लक्ष देणार? त्याचबरोबर आपल्याकडे पाणी अडवा आणि जिरवा ह्याची पण गरज आहे. तुम्ही किती जण तुमची तरी तुम्हाला शेतं तरी माहिती आहेत का तुमची कुठे? तुमचे सातबारे तुम्ही कधी काढलेत, बघितलेत कधी? सर एकदा ना आपण असा एक प्रोग्राम घेऊया, काय की हे जेवढे दादाताई बसलेत ना, त्यांच्या प्रत्येकाची जागा आहे या गावामध्ये. कोणाची गुंठे वैल असेल, कोणाची एकरी वैल असेल. त्यांनी प्रत्येकाने ना त्याच्या जागेच्या सातबारे घेऊन यायचं आणि प्रत्येकाने ना त्यांनी आजपासून एक आपण 2 महिन्याचा स्पॅन देऊया सर. मार्च मध्ये आपण ह्यांच्या जागेवरती जाऊया आणि आपण बघूया की ह्या लोकांनी त्यांच्या जागेवरती काय काय केलं. निदान कुंपणं तरी घातली आहेत त्या जागेला की ही बाबा ही जागा माझी आहे, राखीव आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आणि ह्या गोष्टी एक एक इव्हेंट्स आपण आता करणार आहोत आणि तुम्हीही सगळ्यांनी माझ्यासोबत यायचंय, मीही तुमच्यासोबत आहे. जास्ती वेळ घेत नाही, पण खूप चांगले चांगले उपक्रम आपण करतोय. तुम्ही त्याचा भाग व्हा. ज्याला अधिक माहिती आहे त्यांनी पुढे या आणि पुढे आल्याशिवाय तुम्हाला अजून पुढे जाता येणार नाही. तर पुढे या, आमच्यासोबत अटॅच व्हा. यशतेज फाउंडेशनचा पण भाग व्हा. मंडणगड तालुका याला स्वयंरोजगार आणि उद्योजकता ही कशी प्राप्त होईल याच्याकडे आपण लक्ष देऊया. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि ऑल दी व्हेरी बेस्ट.